लेकी आमच्या, सुना आमच्या, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा, मतदारही आम्हीच। मग आमचे पोरं नगरसेवक का नाही, आमचे पोरं आमदार का नाही, आमचे पोरं खासदार का नाही? वडापाववाले नाम मात्र उमेदवार, या शहराचे भजेवाले खासदार, वडापाववाले खासदार, रिक्षावाले खासदार, भाजीपालेवाले खासदार। मला खासदार होता पाटील डुप्लिकेट आहे। अरे आम्ही डुप्लिकेट आहो म्हणून तुम्ही 25 वर्ष पाटलावर राज केलं ना, त्याचं काय हे शिकवलेलं आहे ना। हा मुसलमान आहे, हा दलित आहे, हा अमुक आहे, हा टमुक आहे, याच्यामुळे पेरलं म्हणून तर आम्ही इथं मागाव ना। आता सगळ्या युवकांनी जाती धर्म सोडून एकत्र येऊन कळीला बटन दाबण्याची गरज आहे आणि याच्यानंतर निवडून आले तर हे सगळेच बरोबर खासदार राहणार आहे। आणि या सगळ्यांकरता दिल्लीचा बंगला आणि औरंगाबादचं विमानतळ मोकळं, 1 रुपयाचं काम नाही यांना। आणि कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीला वर्गणी मागायचं काम नाही, वर्गणी देणारे व्हा, मागणारे नाही। माझा प्रचार फक्त युवा वर्गाकरता आहे। लेकी आमच्या, सुना आमच्या, पोरं आमचे, गाव आमचं, तालुका आमचा, जिल्हा आमचा आणि मतदारही आम्हीच। मला हे म्हणायचं आहे, हे लोक सगळे 5 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, 15 वर्ष खासदार, यांनी का महाराष्ट्र विकत घेतला का? याबद्दल मलाही सांगायचं आहे की आता युवा वर्गाने आणि युवतींनी आणि आमच्या या पोरांनी मराठवाड्यामध्ये पुढे येण्याची गरज आहे। आजची परिस्थिती फार भयंकर आहे। एक दिवस एक खासदार 25 कोटी रुपयाचा निधी, संबंधित मतदारांनी एक बटन दाबलं तर निधी रूपानं खासदाराच्या नावावर 25 कोटी रुपये जमा होतात। आतापर्यंत या 25 कोटीचा हिशोब कोणीही दिलेला नाही आणि आम्ही मागणारही नाही, कारण कोणाला लेटर द्यायचं आणि कोणाला निधी द्यायचा हे ते लोक ठरवतात। आता परत हे सांगतो की लेकी आमच्या, सुना आमच्या, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा, मतदारही आम्हीच। मग आमचे पोरं नगरसेवक का नाही, आमचे पोरं आमदार का नाही, आमचे पोरं खासदार का नाही? महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या आरक्षणाबद्दल 350 पोरांनी आत्महत्या केल्या, याचं काही कोणाला फिकर आहे? नाही आहे। जरांगे पाटलावर SIT लावली, त्याचं काय? त्याचं काय नाही आहे। हजारो पोरावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचाही काही हिशोब नाही आहे। हे काय चाललं? आम्हाला याबद्दल शंका आहे। आणि आमचे पोरं, औरंगाबादचा खासदार कोण, नगरचा खासदार कोण, नांदेडचा खासदार कोण, तुम्ही कोण ठरवणार? आमच्या पोरांचं काय हे पहिले लक्षात ठेवा। याच्याकरता मी या शहराचा नाममात्र उमेदवार, पाटील मामा वडापाववाले नाममात्र उमेदवार, या शहराचे सर्व युवक खासदार, युवती खासदार, या शहराचे भजेवाले खासदार, वडापाववाले खासदार, रिक्षावाले खासदार, भाजीपालेवाले खासदार। मला खासदार होण्याचा शौक नाही। मी याच्याकरता फॉर्म भरला आहे की युवा वर्गाने पुढे यायचं, मला हा शौक नाही आहे। आणि युवा वर्गाने पुढे येऊन आपलं गाव, आपला जिल्हा, आपला तालुका, आपला मोहल्ला अरे ताब्यात घ्या, ताब्यात घ्या। काय चाललं हे? तुम्ही कुठेतरी पुढे यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। एवढंच मला बोलायचं आहे। आता तुम्हाला काय विचारायचं सांगा? पाठिंबा कोणते? नाही, माझा पाठिंबा कोणालाही नाही। मी अपक्ष उमेदवार आहे। माझा पाठिंबा, माझं ध्येय एकच आहे की या शहराचे, या जिल्ह्याचे, या तालुक्याचे सगळे युवा वर्ग एकत्र होऊन आता मशीन नंबर 2 आणि कढई बटन नंबर 3 कढईचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि स्वतः या शहराचे खासदार व्हा। तुमची ओळख MIMचे नेता म्हणून पण झालेली आहे। तुम्ही काय खासदार सोबत जाणार का? मी कधीही कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही। मी शिवसेना सोडली बाळासाहेब गेल्यापासून, लोकांनी ही अफवा पसरवलेली आहे। मी कुठलाही पक्ष जॉईन केलेला नाही। मी स्वतः अपक्ष माणूस आहे। काही लोक म्हणतात की वडापावाला पाटील डुप्लिकेट आहे। अरे आम्ही डुप्लिकेट आहो म्हणून तुम्ही 25 वर्ष पाटलावर राज केलं ना, त्याचं काय? तुम्ही हे विसरून चालणार नाही ना। लढत कोणते कॅन्डिडेट सोबत? माझी लढत कोणाशी नाही।
मला युवा वर्गाला संबंधित करायचं आहे की लेकी आमच्या, सुना आमच्या, पोरं आमचे, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा. मग आमचे पोरं नुसतं तुमच्याकडे का झेंडे धरायला आहे का? ते का मतदार तुम्ही कामाला ठेवले का? एक दिवस 13 मे, अरे हाना कढई. 10 वर्ष नरेंद्र मोदीने देशावर राज केला, त्यांनी काय युवासाठी केलेलं आहे का? नाही. मग मोदींनी जर हे राज केलं तर मोदीचा एक नारा आहे, युवा शक्ती, नारी, शेतकरी, गरीब. मग द्या ना 2-4 गरीब पोराला तिकीटं द्या, 2-4 शेतकऱ्याला तिकीटं, 2-4 बायाला तिकीटं द्या. 48 खासदार महाराष्ट्र आहे, एका तरी मुसलमानाला तिकीट आहे का? एका तरी दलिताला तिकीट आहे का? मग हा जातीवाद काय आहे? सगळं तुम्ही, प्रत्येक माणूस सभा घेतो तो सभेमध्ये सांगतो की नाही आम्ही विकास करू. अरे तुम्ही कोटपर विकास करता, चष्मे लागले ना तुम्हाला. आता नवीन पोराच्या हाती दाखवा इकडे कॅमेरा, या नवीन पोराच्या हाती द्या ना. आता चष्मे लागले तुम्हाला सगळ्याला. आता युवा वर्गाला पुढे येण्याची गरज आहे. कोणताही कॅन्डिडेट एज्युकेशनवर बोलत नाही, फक्त जातीवादवरच भाषण देतात. ते त्यांना काय म्हणणार? मग त्यांनी हे शिकवलेलं आहे ना, हा मुसलमान आहे, हा दलित आहे, हा अमुक आहे, हा टमुक आहे. याच्यामुळे पेरलं म्हणून तर आम्ही इथं मागाव ना. आता सगळ्या युवकांनी जाती धर्म सोडून एकत्र येऊन कळीला बटन दाबण्याची गरज आहे. आणि याच्यानंतर निवडून आले तर हे सगळेच पोरं खासदार राहणार आहे. आणि या सगळ्यांकरता दिल्लीचा बंगला आणि औरंगाबादचं विमानतळ मोकळं, 1 रुपयाचं काम नाही यांना. आणि कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीला वर्गणी मागायचं काम नाही. वर्गणी देणारे व्हा, मागणारे नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे, तर तुम्ही खासदार झाले तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काय करणार युवकांसाठी? काय युवा वर्ग ठरवेल बेरोजगारीचं, महागाईचं आणि आर्थिक संकटाची जी गोष्ट आहे. मी खासदार झालो, मी नाम मात्र खासदार. परत वेळा सांगतो, युवा वर्ग ठरवेल त्यांनी काय करायचं आणि ते म्हणतील तसं. आता हे 4था वर्ग पास, मॅट्रिक पास, 12वी पास, काय चाललं हे? आज MPSCचे पोरं बेकार आहेत, रोजगार नाही. हे गोष्ट बरं पोरं ठरवतील ना. खासदार कसा झाला पाहिजे औरंगाबादला? शिकलेला खासदार पाहिजे का बस राजनीतीमध्ये जास्त सिनियर पाहिजे? खासदार कसा असावा हा विषय नाही आहे. खासदारांनी युवा वर्गाची जे काही महागाई, भत्ता, बेरोजगारी हे जे हा विचार करणार आहे. कारण खासदार घरून पैसे लावत नाही. 25 कोटी रुपयाचा निधी आहे, तर खासदारांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. या 25 कोटीमधून आपण युवा वर्गाचं कसं बलू करू शकतो? औरंगाबाद जिल्ह्यात जे नवीन वोटर आहेत त्यांची संख्या वाढली यावेळी, तर त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? कशावर वोट देणार? नवीन युवा वर्गाला मी हेच मेसेज देईल की आता यायचं बस झालं. 10 वर्ष, 5 वर्ष, 25 वर्ष. आता यांनी नवीन माणूस निवडावा. नो पाटील मामा खासदार, युवा वर्ग खासदार. आणि जो जनतेचं भलं करेल तो खासदार. आणि जनतेचं भलं त्या मी घरून पैशाचं नाही म्हणत, 25 कोटी रुपयाचा निधी आहे, त्यांनी तो निधी चांगल्या कामाकरता खर्च करावा. आपली निशाणी सांगा आणि वोट द्यायची. माझी निशाणी मशीन नंबर 2, मशीन नंबर 2, बटन नंबर 3. कढई 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 कढई, पाटील मामा वडापावाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.